मन मंदिरा गजर भक्तीचा. पांडुरंगाची जरी पंढरपूरला पूजा करत असलो आम्ही, तरी पहिल्यांदा तो गणपती पुजतात. का तर पूजा यथासांग पार पडो. आता गणपतीचाच कार्यक्रम आहे, न करून करतो काय? नाही, आता इथे गणपतीची पूजा करताना दुसरं कोणाची पूजा करायची गरज नाही. कुठेही असू दे, लग्न कार्य असू दे, ती सुपारी मांडायची, गणपतीची पूजा. आता गणपतीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर कुणाची पूजा करायची? म्हणजे कार्य सिद्धीला जाण्याकरता गणपतीची पूजा. आता गणपतीचं जर कार्य त्यांनी नाही सिद्धीला न्यायचं तर कुणी न्यायचं? म्हणून 16 वर्षामध्ये कधीही उशीर झाला नाही बरं का. कधीही प्रवचनामध्ये खंड पडला नाही. नव्हे म्हणजे बायपास जरी झाली तरी इथला कार्यक्रम यथासांग पार पडला. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. मग आता बघा, गजाननाचा कार्यक्रम आहे का नाही? गजाननाला वाटतंय की पुणेकरांना बाबा महाराजांच्याकडून ज्ञानेश्वरी ऐकावी. बाबा महाराज मला सांगितलं काही विशेष काही नाही आहे. काळाच्या ओघामध्ये माणसं येतात, माणसं जातात बरं का. काही लक्षात ठेवायची नाहीत म्हणून लक्षात राहतात, आणि काहींना विसरताच येत नाही म्हणून लक्षात ठेवायचाही प्रश्न नाही. हो, विसरता आलं तर लक्षात ठेवावं नाही का. पण ज्यांना विसरताच येत नाही त्यामध्ये तुमचा माझा संबंध काय तो तुम्ही तपासून पहा. आणि खरोखरच अत्यंत तात्या काय, अप्पा काय, ही जुनी सगळी मंडळी. आता नवीन फौज आलेली आहे, आला लक्षात. तात्यांचा मुलगा अशोक आहे, महेश आहे, मामांचा मुलगा आहे. ही नवीन फौज आता पुढच्या पिढीला निर्माण होत आहे. पुढची पिढी निर्माण होत असताना सातारकरांची पुढची पिढी इथे उभी आहे. काय हो, काल मला इतके फोन आले की म्हणजे मला कोणी चैन पडून दिलं नाही. सकाळी उठून सुद्धा तोच उद्योग चालू आहे. काय देवाची कृपा आहे. लक्षात ठेवा, कर्तृत्वाची कुणी मिजास मारू नये. किती कर्तृत्वान मनुष्य जरी असला पण त्याला लाइटिंग करा तुम्ही 50 लाखाचं, पण एक फ्यूज नसेल तर ते 50 लाखाची लाइटिंग अशीच थांबते. का हो? फ्यूज उडला. तसा 1 कोटीची लाइटिंग असू दे, तसं आयुष्य किती असू दे, पण प्रभूची कृपेची एक फ्यूज असेल तर जीवन प्रकाशमय होतं, जीवन तेजोमय होतं. आणि म्हणून आज इतक्या वर्ष यांना गणपतीने प्रेरणा दिली, आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद प्रवाहित होऊन माझ्याकडे आला आणि हे कार्यक्रम या पुण्यनगरीमध्ये चालू आहेत. कोणचं इतक्या वर्ष पुण्यात चालणं अवघड आहे. नाही, गर्दीमुळे म्हटलं मी. गर्दीमुळे रस्त्यात चालता येत असं म्हटलं मी. काय पण शेवटी लक्षात आला. मग बघा मी काय मुद्दा मांडला तो, की गणपतीचाच कार्यक्रम असल्या कारणाने सिद्धीला ने म्हणायची गरजच नाही. तो नेणारच. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाशी नुरवी. काय विघ्नाची वार्ता नुरवी. आम्ही काय करतो, दोन्ही शब्द कॉम्बिनेशन, नुरवीन पूर्वी. हा, नुरवी म्हणजे दुःखाची वार्ता सुद्धा जो शिल्लक ठेवत नाही. आणि काय कमी आहे? मग सुख दारात चालत येतं आणि त्याच्या जोडीला हा आमचा पांडुरंग आहे, सुखरूप पांडुरंग. काय कमी आहे? मग देव आले, संत आले, कार्यक्रम करणारी ही मंडळी आवडीची आली आणि त्यामुळे तो रस निर्माण होतो. कोणचा एका वस्तूने पदार्थ चांगला होत नाही. पोहे बशीवर जरी असले तरी एक मिठाची चिमूट, तसा आम्हीच्या सगळ्या वस्तू जरी असल्या तरी तुम्ही श्रोते मायबाप हे मिठाची चिमूट आहात. त्या मिठाला एक नाव आहे सुंदर, सब रस. एक चिमूट टाकली की त्या सगळ्या पदार्थाला रुची आली. काय? आणि ती सुद्धा योग्य प्रमाणात, आणि ती तुम्ही टाकताय. म्हणून या ठिकाणी अगदी भरगच्च कार्यक्रम
भाविस्कर साहेब इथला इतिहास सांगतो. एक 4 वर्षापूर्वी इथे कार्यक्रम होतो, ते मग गणेश क्रीडाला. यंदा काही अडचण आली म्हणून पुन्हा इथे आलो आम्ही. 4 वर्षापूर्वी इतका पाऊस झाला, तुफान, म्हणजे हे इतकं पाणी इथे, आणि मला येता येत नव्हतं. इकडून मला फोन आला, मला वाटतं आप्पांचाच फोन आला. अहो म्हणे माणसं म्हणतायत खंड होता कामा नये. म्हटलं बा मला वाटलं तिथे कोणीच नसेल. नाही म्हणाले, 2000 माणसं उभी आहेत गुडघ्यावर पाण्यात. आणि तशा पावसात गाडी घातली. मी म्हटलं घाल, जे काही होईल ते होईल. आणि कसं बसं इथे आलो, बघितलं तर माझं मन भरून आलं. माझं मन भरून आलं. गुडघ्याभर पाण्यामध्ये बायका पुरुष उभे आहेत आणि मला म्हणाले, महाराज 5 शब्द तुम्ही सांगा, आम्ही ऐकून जाऊ. मला असं वाटलं परमार्थाची आवड असावी तर अशी तुमच्यासारखी गुडघ्या. आणि मग मलाही काही कमी केलं नाही. मी हे सबंध लाईट एक फक्त फोकस होता माझ्यावर आणि स्पीकर चालू होता. मी जोरात अर्धा तास केलं. म्हटलं येऊ दे पाण्याचा पूर, आपला भक्तीचा पूर चालू आहे. या पुराला आपण पुरून उरू आणि सर्व दुःखांना पुरून उरतो तो वारकरी, असा या ठिकाणी आम्ही अनुभव उपभोगला बरं का. आणि म्हणून आनंदात कार्यक्रम चालू आहे. सगळे टाळकरी वगैरे सगळे वाजवणारी मंडळी, आमचे लोकमतचे भाविस्कर जळगावला होते. तिथून त्यांचं आमचं कुठेतरी प्रेम जमून गेलं. नित्य श्रवणाला, नित्य आवडीला ते इथे आले. आणि पेपरमध्ये बघितल्यानंतर मला वाटलं भाविस्कर आले. काय हां, भाविस्कर आले हे मला ते पेपरमध्ये बघितल्यानंतर कळलं. अरे म्हटलं काय तुम्हाला सांगू, तिथल्या बातम्या जर तुम्ही बघाल ना, असल्या महाराष्ट्र फ्रंट पेजला असा मोठे फोटो, पब्लिकचे फोटो असे मोठे मोठे मोठे. मला म्हणाले, मी म्हटलं कसं काय? ते म्हणाले, बाबा महाराज माझ्या मनात एकच असतं, समाजाला जे चांगलं द्यायला पाहिजे ते प्रामुख्याने द्यावं, नाही का? हो, अमकं झालं तमकं वाईट झालं, ही जी बातमी आहे ती जर सुधारायची असेल तर या सुधारित बातम्या पहिल्यांदा द्यायला पाहिजेत. असं एक प्रेमाचा संबंध. आणि त्याच्यातून रोज कुठेही कुणी सांगितलं नाही, काही नाही, आवडीने प्रेमाने त्यांनी येऊन रोज छापतायत. प्रभू त्यांची कारकिर्द यशस्वी करो. आलं का लक्षात? आपल्या सर्वांचं जीवन यशस्वी करो. कीर्तनानंतर काही बोलणार नाही. आणि हो, आप्पांनी आत्ताच तात्या, आप्पा, मामा हे 3 नाव घेतले की दत्तात्रय झाले. काय तेव्हा या सगळ्या विश्वस्तांच्या मुखातून आमच्या आप्पांनी आत्ता आमंत्रण दिलं पुढच्या वर्षीचं. दरवर्षीच दिलं जातं. दरवर्षी थोडंसं तेल घालून पुन्हा वात पुढे सारली जाते. ते वात सारायचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढचा प्रकाश गणपती पाडेल. बाकी बाबा महाराजांच्या हातात काही नाही आहे. हे बघा किती मला करूसं वाटलं, पण माझी प्रकृती नीट ठेवणं, माझा आवाज नीट ठेवणं, हे सगळं नीट ठेवणं. तेव्हा पुढच्या वर्षी आपण सुरू करू. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, आणि अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. ही पुढच्या वर्षी इथून सुरुवात करू आणि सद्गुरु स्तवन रूपी अमृतानुभव पुढे सुरू करू. 10 प्रकरणं आहेत. बघू किती वर्ष तुम्हाला आणि मला आहे. देईल देव आयुष्य. काय हो, असं करूया आपण. माझी पुण्य आहे थोडीशी तुम्ही घ्या, तुमची मला द्या, आणि असा दोघांच्या पुण्याईचा मिलाफ करू आणि ज्ञानोबा तुकोबाच्या प्रेमाचा आनंद भोगू. दुसरं काही नाही आहे, दुसरं काही हेतू काही नाही आहे. जे चाललंय ते देवाच्या कृपेने आनंदात आहे. एवढंच बोलतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. असंच प्रेम असू द्या, माझ्यावर असू द्या. त्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबावर असल्यावर माझ्यावर आपोआप येईलच. ज्ञानोबा तुकोबावर प्रेम असल्यानंतर बाबा महाराजावर प्रेम करायचं सांगायचं गरज नाही आहे. आपोआप ते प्रेम माझ्याकडे प्रक्षेपित होईल. असंच असू द्या. आता काल्याचं कीर्तन होईल. ज्यांना माळा घालायची असतील त्यांनी जरूर माळा घाला. हो, आजच सगळं पहिलं संपवून टाकतो, पुन्हा गडबड नको मग. हरि जय जय राम कृष्ण हरी
हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय हरि जय राम 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 हरि जय हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 हरि जय राम हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम हरे राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि 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 हरि जय
जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम 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 कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण ध्यान उभे विटवरी सुंदर ध्यान उभे विटवरी सुंदर ते ध्यान उभे विटवरी सुंदर ते ध्यान उभे विटवरी सुंदर ध्यान उभे विटवरी सुंदर ध्यान उभे विटवरी सुंदर ते ध्यान उभे विटवरी सुंदर ते ध्यान उभे विटवरी कर कटावारी कर कटावारी ठेवनिया कर कटावारी कटावारी कटावारी
करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा दास पितांबर तुळशी हार गळा दास पितांबर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर वाजव आवड निरंतर निरंतर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर कंठी तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे जी सर्व सुख 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 पाहीन श्रीमुख आवडीने आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 मन मंदिरा गजर भक्तीचा